राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 12 जून या दिवशीचं चिंतन. कर्मकांडात जसं सोवळं ओवळं तसं भक्तिमार्गात देखील नाम घेत असताना काही पथ्य वृत्तीभाव निर्दोष राखून पाळावीच लागतात. सकळासी आहे येथे अधिकार, काळ वेळ नामस्मरणाची नाही, सदा सर्व काळी उच्चारावे. अशी वचनं आपण वाचतो, ऐकतो, लोकांना सांगतो. नामस्मरण हे अत्यंत सोपं साधन आहे, कारण त्याला स्थळ काळाचं बंधन नाही. कुठेही असलात तरी नाम घेता येतं. समर्थांच्या दासबोधातील नामाचा समास वाचला तर नामस्मरणाची व्याप्ती किती आहे हे कळून येईल. पण त्याचबरोबर नामस्मरण किती अवघड आहे याचाही खुलासा होईल. नामस्मरण असा जोड शब्द आपण लक्षात घेत नाही. नाम जप नुसता सांगितलेला नाही. नामाबरोबर त्याचं स्मरण, नामीचं स्मरण सांगितलेलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम, नवविधा भक्तीमध्ये स्मरण आहे, नुसता जप नाही. आता कुठेही केव्हाही घ्यावं म्हटल्यानंतर आपण म्हणतो बरं आहे, स्नान करा, सोवळं नेसा, त्याचं तंत्र सांभाळा, या गोष्टी माणसाला नको वाटतात. सर्वांनाच नाही. कर्मकांडाचं सुद्धा एक वेगळं महत्त्व परमार्थात आहे. खरं बघायला गेलं तर माणसाला बंधनं नियम नकोच असतात. त्यामुळे तो नामस्मरण साधनेवर खुश असतो. परंतु नाम घेणं ही गोष्ट सोपी नाही, कारण त्याच्यासाठी मनाची, अंतःकरणाची, चित्ताची एक विशिष्ट अवस्था असावी लागते. आणि ती अवस्था नैसर्गिक असत नाही. याचं कारण माणसाची इंद्रिय त्याला बाहेर खेचत असतात. दृश्यात रमणं हा इंद्रियांचा स्वभाव असल्यानं ती बाहेर धावतात आणि बलवान इंद्रिय ग्रामम सिद्ध लोकांना सुद्धा बाहेर खेचतात असं गीता सांगते. म्हणून नामस्मरणात सुद्धा संयम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. परस्त्री, परनिंदा आणि परधन या 3 पथ्यांविषयी सर्व संप्रदायाचाच नव्हे तर सर्व धर्माचा कटाक्ष आहे. ही इंद्रिय संयमाची पथ्य पाळल्याशिवाय मनाची जी विशेष अवस्था आहे, जी नामस्मरणाला आवश्यक आहे, ती लाभत नाही. विषयांनी क्षुब्ध झालेलं मन अत्यंत शांत अशा परमतत्वाचं काय चिंतन करणार. म्हणून या साधनेला सुद्धा विषय निवृत्तीची बंधनं आहेतच. मी कसाही वागेन आणि नाम घेईन असं चालत नाही, असं परमपूज्य दादा म्हणत असत. अर्थातच या बलाढ्य विषय वासनांचा संयम गुरुकृपेशिवाय साधत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.